तर येत्या काळामध्ये असं सांगितलं की 2030 पर्यंत झॉम्बी व्हायरस ऍक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. झॉम्बी व्हायरस म्हणजे त्या ट्रेन टू बुसान मूवी आहे ना, त्याच्यामधला म्हणा, किंवा तो मराठीला झोंबिवली मूवी जो होता, त्याचा ट्रेलर मी बघितला, त्याच्यात ते झॉम्बी व्हायरसच होतं. ते लाईक अ केमिकल, ते मरत नसतं कधी. ते माणसाच्या अंगात किंवा माणसाच्या शरीरात किंवा एखाद्या लिव्हिंग बिंग मध्ये प्रवेश केला तर ते सक्रिय होतं. अशी लाखो व्हायरसेस, हजारो व्हायरसेस सक्रिय होतील, आपल्याला अंदाज सुद्धा नाही. आपल्याला हा झॉम्बी त्यातला एक आहे. बाकीचे किती असतील, कसे असतील विचार करणं. कारण मरेल कोण नाही तर तुमची मुलं पहिले मरतील, सामान्य माणसांची मुलं पहिले मरतील. म्हणजे आपले जे अरबपती किंवा जे श्रीमंत लोक आहेत ना, ते काही चंद्रावर जाऊन पण राहतील, ते मंगळावर जाऊन पण राहतील, ते तिथं सुद्धा शेती करू शकतील, इतका पैसा असेल त्यांच्याकडं. प्रकृतीच्या चक्रात तुम्ही असा इतका डेंजर लेवलवर हस्तक्षेप केल्यावर ते थोडी शांत बसेल ना. असं म्हणजे आपण ती केस पण बघितली होती ना दिल्लीची, किती श्रद्धा आणि त्या याची तुकड्यांमध्ये कापलं वगैरे. तिला कापण्यासाठीचा जो हे होतं ना, ते प्राणी कापण्यासाठीच होतं. मग असं आहे की मग तुम्ही ज्या पद्धतीनं प्राण्यांना कापताय ना, माणसाचं पण हाच हश्र होईल कुठेतरी. म्हणजे एक्झाम्पल म्हणून तसं मी ऐकलं होतं. पण नंतर त्यांना नाईलाजाने खायला लागलं. ते स्वतःच्या सहयोगी आहेत जे, त्यांचं मांस त्यांना नाईलाजाने खायला लागलं. नंतर त्या लोकांच्या मानसिकतेवर किती परिणाम झाला. जे सत्तेत बसलेत लोक त्यांनाच कळायला पाहिजे, बाकी काहीच नाही. कारण आमची पिढी मग माफ नाही करणार.